मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाला वेग आलाय। देशमुख यांच्या हत्येचा तपास महाराष्ट्र पोलिसांकडून आता CIDकडे वर्ग करण्यात आला असून CIDने अनेकांची चौकशी सुरू केली आहे। दरम्यान या प्रकरणात गंभीर आरोप होत असलेले वाल्मिक कराड फरार आहेत। वाल्मिक कराड यांच्या खंडणीचाही गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्याही प्रकरणात ते अद्याप फरार असल्याने त्यांचा शोध घेण्यासाठी CIDने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे। वाल्मिक कराड हे मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जातात। अधिकची माहिती अशी की वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा गुन्हा आहे। खंडणीचा गुन्हा प्रकरणी सध्या वाल्मिक कराड फरार आहेत। दरम्यान CIDने वाल्मिक कराड यांच्या पत्नी मंजिली कराड यांची चौकशी केली आहे। बीड शहर पोलीस स्टेशनमध्ये जिथे CIDचं पथक सकाळपासून काम करत आहे, त्यांनी 2 ते 2.5 तास मंजिली कराड यांची चौकशी केली आहे। त्यानंतर त्यांना सोडून देण्यात आलंय। गुन्हा दाखल झाल्यानंतर वाल्मिक कराड फरार होते। त्यानंतर त्याच्या संदर्भातील चौकशींचा भाग असल्याचा पोलिसांकडून सांगण्यात येत आहे। दरम्यान CIDकडून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांचीही चौकशी करण्यात आली आहे। दरम्यान चौकशी झाल्यानंतर चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे। मी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा जिल्हाध्यक्ष आहे आणि या दरम्यान धनंजय मुंडे यांचे PIचं काम वाल्मिक कराड हे बघायचे। माझं त्यांचा संपर्क सुद्धा होत होता। मी त्यांना ओळखतो का हे विचारण्यासाठी मला आज पोलिसांनी बोलवून घेतले होते, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी व्यक्त केले आहे।